आणि थेट जाऊयात मुंबईमधल्या जन आक्रोश मोर्चामध्ये जितेंद्र आव्हाड बोलतायत। प्रथमतः संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली वाहतो आणि संख्येवरती कधी जात जाऊ नका। लढाई गर्दी लढत नसते, दर्दी लढत असतात। त्यामुळे मला मगाचपासून खूप फोन आले, संख्या खूप कमी आहे, गर्दी खूप कमी आहे। गर्दीवर काय नसतो, ही लढाई आपण कुठल्या जाणीवेतनं लढतो, त्याच्यातला आपला प्रामाणिकपणा किती आहे हे फार महत्त्वाचं आहे। पहिल्या दिवशी जेव्हा विधानसभेमध्ये हा विषयाला सुरुवात झाली, मला अभिमान आहे की पहिलं नाव वाल्मिक कराडचं कोणाच्या तोंडातनं बाहेर पडलं असेल तर ते मी आणि संदीप क्षीरसागर होतो आणि सातत्याने आम्ही हा मुद्दा लावून धरला। आज वाल्मिक कराडला अटक केली म्हणतात, पण मस्त आयसीयू मध्ये झोपला, एसी आयसीयू मध्ये। चांगलं आहे, आता एसी आयसीयूत राहील, त्याला मोठे मोठे आजार होतील। अख्खा आयसीयू खाली केलंय। बीडच्या कुठल्या शासकीय रुग्णालयातलं अख्खं आयसीयू खाली केले। त्याच्यापेक्षा मोकळं सोडून द्या ना त्याला, एकदाच जनता काय तो फैसला घेऊन टाकेल, एकदाच जनता काय तो फैसला घेऊन टाकेल। म्हणजे मी वाल्मिक कराड ही विकृती आहे, ती समाजातली एक विकृती आहे आणि ही विकृती ठेचून काढली पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे। असे अनेक वाल्मिक कराड महाराष्ट्रात आहेत आणि या वाल्मिक कराडांना पैदा कोण करतं, तर इथला सत्ता जी असते ती सत्ता काही जणांना मोठी करते आणि त्याच्यातनंच वाल्मिक कराड जन्माला येत असतात। त्याची आता मालिका येते, लोक मला फोन करून सांगतात, याला रंग लावला त्यांनी, मराठा वंजारी, मराठा वंजारी। जेवढे खून झाले त्याच्यातले 70% वंजाऱ्यांचे खून झाले आणि जेवढे आरोपी आहेत त्याच्यातले 80% तर वंजारीच आरोपी आहेत। कुठल्या वंजाऱ्यांचे नेते आहेत? जो बापू आंधळे खून कटलाय त्याच्यातली कालची मी व्हिडिओ टाकलेली आहे मुंडेची, तो कोण आहे? वंजारी नाही। म्हणजे तुम्ही समाजामधल्या चांगल्या गुणवंत पोरांना मोठं करण्याच्या ऐवजी पैशाच्या ताकदीवरती गुन्हेगार तयार केलेत, हे तुमच्या लक्षात येत आहे का? आणि हा जो आका आहे, त्याचा जो आका आहे, त्याच्या राजकीय कर्तृत्वाची बहार फुलण्यासाठी म्हणून काम करत होता आणि त्यालाच तुम्ही मंत्रिमंडळात ठेवून चौकशी करताय। कुठल्या सिव्हिल सर्जनची हिंमत आहे की माझ्याकडे ठेवू नका, त्याला कुठलाही आजार झालेला नाही, तुम्ही इथनं काढा असं सांगण्याची? कुठले 4 डॉक्टर अजून दिमतीला पाठवतील? अजून वाल्मिक कराडचे जेवढे मित्र आहेत पोलीसमध्ये ते सगळे बीडमध्येच आहेत। या शासनाची हिंमत होत नाही अजून कोणाची ट्रान्सफर करायला। मला कळत नाही वाल्मिक कराडच्या हातात आहे तरी काय, म्हणजे काय कोणाचे व्हिडिओ आहेत का काय कळत नाहीये मला। एवढे सगळे वाल्मिकला का घाबरतात? हा पण घाबरतो, तो पण घाबरतो, तो पण घाबरतो। वाल्मिककडे आहे काय? वाल्मिकच्या हातात अशी कुठली गुप्त गोष्ट आहे ज्याच्यामुळे हे काही त्याच्या विरुद्ध बोलत नाही आणि काही करायलाही धजावत नाहीत? धनंजय मुंडेंचा राजीनामा ही आमची पहिल्या दिवशीपासूनची मागणी आहे। चौकशी होऊच शकत नाही, होऊच शकत नाही। आणि असाच वाल्मिक कराड जेलमधनं हॉस्पिटलमध्ये जाईल, हॉस्पिटलमधनं जेलमध्ये जाईल, जेलमधनं परत हॉस्पिटलमध्ये येईल, आयुष्य आरामात आपली जिंदगी काढेल। कशाला मुक्का लावता लोकांना? मुक्का लावतात कशाला? ऑर्गनाइज क्राईम कुठून फेकण्यासाठी मुक्का लावतात। तुम्ही तर त्यांना सोय करून दिली आहे, मोबाईलवरनं सगळे आदेश, आणि त्याचे आदेश पाळणारे शासकीय यंत्रणा पण तैनात ठेवली आहे। त्यामुळे या 2 मुलांकडे बघितले की वाईट वाटतं की कसा समाज आपण बघतोय।
या समाजातल्या संवेदना संपल्या की काय अशी भीती वाटायला लागते. ही लढाई ही देशमुख विरुद्ध कराड अशी नाही आहे. ही वंजारी विरुद्ध मराठा नाही आहे. ही माणुसकीची लढाई आहे. या महाराष्ट्रातली माणुसकी जिवंत आहे की नाही याची तपासणी घेणारी लढाई आहे. ज्या पद्धतीने हत्या झाली आणि या हत्येच्या मागची जी काही कारण आहेत याचा विचार केल्यानंतर महाराष्ट्रातल्या माणुसकीला फुंकर घालण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र यावं अशी माझी तरी भूमिका आहे. सोमनाथ सूर्यवंशी, मी त्याच्या आईला इथनं सलाम करतो. पोरगा मेला, पण पोराच्या नावाने आलेले 10 लाख रुपये त्या माऊलीने परत पाठवले की माझा पोरगा परत द्या आणि त्याच्या गुन्हेगारांना आधी अटक करा. मला या पैशाची एक देऊन मला तुम्ही दाबू नका. तिने नाही घेतले पैसे. आजही एकाही पोलिसावर कारवाई झालेली नाही. माझा थेट प्रश्न आहे, उभ्या महाराष्ट्राला हे माहित नाही की सोमनाथ सूर्यवंशी मेला कसा. इथे असलेल्या कोणीही मला सांगावं की सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूचं कारण आणि तो मेला कुठे, सांगायलाच तयार नाही. मी हा विधानसभेमध्ये प्रश्न लावून धरला की सोमनाथ सूर्यवंशी मेला कुठे. जर कस्टडियल डेथ असेल तर मग जो इन्स्पेक्टरच्या कस्टडीमध्ये तो मेला तो इन्स्पेक्टर अजून ड्युटीवर कसा. पण माझं इथनं मी स्पष्टपणाने सांगू शकतो की इट इज नॉट अ कस्टडियल डेथ. सोमनाथ सूर्यवंशी हा मॅजिस्टेरियल कस्टडीमध्ये गेलाय. मॅजिस्टेरियल कस्टडी म्हणजे जेल. आणि जेव्हा जेलमध्ये माणूस मरतो आणि त्याच्या अंगावर जखमा असतात, त्याचा जो पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे तो माझ्या अजूनही मोबाईलमध्ये आहे, त्याच्यामध्ये मल्टिपल इंजरीज आणि शॉक हे दिलेलं आहे. म्हणजे ते मारहाण झाल्यानंतर त्याला जो धक्का बसला त्याच्यातनं त्याचा मृत्यू झाला. पण ही मारहाण झाली कुठे, हा मृत्यू झाला किती वाजता. या विधानसभेत उत्तर देत असताना माननीय मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं, म्हणजे विधानसभेला सांगितलं की त्याला श्वासोश्वासाचा त्रास होता. मी त्या घरच्यांना विचारलं तर असं कुठलाही त्रास नव्हता. बाबा कुठल्या डॉक्टरची औषधं चालू होती का, कुठेही चालू नव्हती. ही सगळी जातीयवादाची लढाई आहे. इथं वाढत चाललेला मनुवाद या बहुजन समाजाचा जीव घ्यायला निघालेला आहे. आणि इथला मुजोर सत्ताधारी हे मनुवादाला फुंकर घालताय. आपल्या हे लक्षात येत नाही की हे जात वर्चस्ववादाची जी लढाई आहे ह्याच्यामध्ये आपण कसा मार खातो. अक्षय शिंदेला मारला, इतक्या निर्घुणपणाने हत्या होणं हे म्हणजे माझ्या खरोखर शासकीय यंत्रणा जेव्हा पोलिसांमध्ये हस्तक्षेप करायला लागते तेव्हा पोलिसांनाच बदनाम करते. अक्षय शिंदेला ज्या अंतरावरनं गोळी मारली ते अंतर बघितल्यानंतर हास्यास्पद आहे. त्याच्या हाताला बेड्या होत्या असं म्हणतात. मग तो कुठलं रिव्हॉल्वर काढणार, कोणाच्या खिशातला रिव्हॉल्वर काढणार, कुठनं ओढणार. आता तर हेही सिद्ध झालं की त्या रिव्हॉल्वरवरती अक्षय शिंदेच्या हाताच्या निशाणीच नाहीये. लोक का बोलायला घाबरतात माहितीये की नको नको समाज आपल्या अंगावर येईल. कारण का बलात्काराचं प्रकरण आहे. अरे अक्षय शिंदेने तो बलात्कारच केला नाही, केलेल्यांना सोडवण्यासाठी म्हणून अक्षय शिंदेची हत्या झाली. केलेले कोण होते, जे मी जात वर्चस्ववादाची लढाई बोलतोय, केलेले कोण होते. अचानक अक्षय शिंदे मिळाल्यानंतर ते कसे काय हजर होतात. ह्याच्यातला सर्वात मोठी गोष्ट असते की माणसाची मेमरी शॉर्ट आहे. ते लवकर विसरून जातील. या एकाच गेमवरती गव्हर्नमेंट खेळत असतं. त्याला जिथे मारला तो मतदारसंघ माझा आहे. त्याला जिथे मारला त्याच्या बाजूला एक चहावाला उभा होता. त्या चहावाल्याने व्यवस्थित मला सांगितलं, लगेच फोन करून की साहेब अभी इधर कुछ तो भी लफड़ा होगा, फायरिंग का आवाज आहे. आणि नंतर मग अक्षय शिंदेचं दुपारपर्यंत सगळं ओपन झालं. आता प्रश्न हा आहे की अक्षय शिंदेच्या ज्यांनी गोळ्या मारल्या त्यांच्यावर गुन्हा दाखल करा किंवा तुम्ही कारवाई करा योग्य असेल ती, असं कोर्टाने सांगितलं की हे खोटं आहे. त्याची हत्याच झाली, हा मर्डर आहे
आणि हा काही एन्काउंटर वगैरे काय नाही असं म्हणजे पहिल्याच दिवशी पृथ्वीराज चव्हाण नावाचे जज होते, त्यांनी कोर्टातच विचारलं की हे काय कसं काय होऊ शकतंय, कारण का त्यांनी हायकोर्टाने ही केस सुमोटो उचलली, स्वतःहून स्वतःच्या कार्यक्षेत्रात घेतली. आता प्रश्न हा आहे, अजूनपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही आहे अक्षय शिंदेच्या प्रकरणात. संजय शिंदे सारखा ज्येष्ठ पोलीस अधिकारी एखाद्या पोलीस व्हॅन मध्ये बसून जातो. आता हे ज्यांना पोलीस माहित नाहीत किंवा पोलीस यंत्रणा कशी फिरते माहित नाही, त्यांच्यासाठी ठीक आहे. आम्ही एवढ्यापासून पोलीस बघतो आणि एवढ्यापासून मुंबईचा गँगवॉर बघतो. मुंबईची पोलीस काय करू शकतात हे दाऊदला सर्वात जास्त माहिती आहे, आणि म्हणूनच तर आज दुबईमध्ये बसला असता. त्याला माहिती होतं की मुंबईची पोलीस हीच खरी भाई आहे. ज्या दिवशी हे ठरवतील आपलं जीणं मुश्किल होईल जाईल त्यापेक्षा आपण गेलेलं बरं, आणि म्हणून तर दाऊदला निघून गेला दुबईला. या अख्ख्या पोलीस खात्याची बदनामी मागच्या 5 वर्षात या सत्ताधाऱ्यांनी केली. कारण का एवढा हस्तक्षेप पोलीस यंत्रणेमध्ये, पोलीस एकही काम स्वतंत्ररित्या करू शकत नाहीत. खोटे गुन्हे दाखल करा, खऱ्या गुन्ह्यांचा तपासच करू नका, करायचा असेल तर तुमची बदली होईल. मी उदाहरण देतो, आमच्या इथे एक मर्डर झाला. एक इमानदार इन्स्पेक्टर होता, नितीन ठाकरे. तो त्या मर्डरचा मागोवा घेत आरोपीपर्यंत पोहोचला. आरोपीला रात्री अटक करणार हे बाहेर समजलं. त्या इन्स्पेक्टरला आई बहिणीवरनं मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांनी शिव्या घातल्या 2, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्या इन्स्पेक्टरची बदली झाली. आता हिम्मत बघा आरोपीची. आरोपीने त्या बदलीची ऑर्डर स्वतःच्या स्टेटसला ठेवली. त्याच्यानंतर आजपर्यंत या केसमध्ये कोणी चांगला ऑफिसर केस हातातच घ्यायला तयार नाही. सगळ्यांना भीती हीच वाटते माझी बदली व्हायची, कशी चालायचं, कसं चालायचं. आज जो मेला त्याच्या मी परवा घरी गेलो होतो, एवढीच 2 लहान पोरं आहेत, मुस्लिम समाजातली आहेत, अतिशय चंट पोरं, दोन्ही पोरी आहेत, चंट आहेत, एकदम हुशार आहेत. पण जो हे सगळं रचलं ज्याने तो चौघड्या छातीने फिरतोय. सगळे एव्हिडन्सेस आहेत, सगळं आहे, काही कोणी करायला तयार नाही. ही जी आका संस्कृती जन्माला आली आहे ना महाराष्ट्रात, आका, हा इथला आका तो तिथला आका, या आकाला सगळ्यांना काकाकडे पाठवावरती बंद करा. हे महाराष्ट्राचं सत्यानाश होणार आहे. वंजारी समाजाची ओळख म्हणजे काय? आज वंजारी समाजाचे मागचे 5 वर्षामध्ये 40 IPS ऑफिसर निर्माण झाले. ही वंजारी समाजाची ओळख आहे. आमचे सगळे नातेवाईक, माझे आजोबा, हे सगळे बॉम्बे सेंट्रलवरती हमाली करायचे. आजही तुम्ही लोक कधी बॉम्बे सेंट्रलला गेलात तर मुंबई सेंट्रलवरचे 70 ते 80% हमाल हे वंजारी समाजाचे, कष्टकरी समाज आहे. हा समाज गुन्हेगारी प्रवृत्तीचा नाहीच, पण ह्या 2-4 लोकांनी जो काही ठेका घेतलाय वंजारी समाजाचा, हे वंजारी समाजाला बदनाम करतायत. आणि त्यांच्या विरुद्ध उभा पण मीच राहिलो ना. मी पण वंजारी आहे आणि अभिमानाने सांगतो मी वंजारी आहे. अरे माझा बाप इथे भाजी विकायचा आहे एकेकाळी. माझी आजी लॅमिंग्टन रोडला भाजी विकायची, आमचा मूळ व्यवसाय. तेव्हा हे जाती भीती काय नाही, हे सगळं माणुसकीच्या विरोधात जो आहे त्याच्या विरोधात आपण सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे. जिथे अनाचार अत्याचार असेल तिथे जात पंथ धर्म सगळं विसरा. जिथे अत्याचार झालाय तिथे मूठ आवळून उभे राहा आणि ज्याच्यावर अत्याचार झाला आहे त्याच्या बाजूला उभं राहून त्याला मदत करा. आणि ती मदत करताना कुठलाही किंतु परंतु मनात ठेवू नका. एवढंच या ठिकाणी बोलतो. सगळीकडे सगळ्यालाच राजकीय स्पर्श करावा असं काही नसतं. तो राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून कराडासारखी वृत्ती, सोमनाथ सूर्यवंशीला मारणारी पोलिसी वृत्ती, या दोघांविरुद्धही आपण एकत्रित लढलं पाहिजे. ही विकृती आहे, ही विकृत संपवण्यासाठी महाराष्ट्राला जागा करूया. एवढंच बोलतो, इथेच थांबतो. परत एकदा न्यायाची लढाई जोपर्यंत न्याय मिळत नाही आम्ही थांबणार नाही, एवढी ग्वाही कुटुंबियांना देतो. रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.